नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण RTO MVI 2026 या परीक्षेसाठी महत्त्वाचे कन्सेप्ट्स पाहणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. तर चला स्टार्ट करूया. तर काही महत्त्वाचे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत, त्याचे डिटेलमध्ये सोल्युशन सुद्धा पाहणार आहोत आणि ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता. तर पहिला प्रश्न आहे, संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, हा प्रश्न ऑलरेडी MPSC ने आधी विचारलेला आहे. तर पहा, मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी एक उपसमिती स्थापन केली होती. त्याचे अध्यक्ष तुम्हाला विचारलेले आहेत. ऑप्शन आहे राजकुमारी अमृता कौर, MR मसानी, JB कृपलानी, हंसा जीवराज मेहता. या क्वेश्चनचा आन्सर जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. एनिवे, या क्वेश्चनचं डिटेलमध्ये सोल्युशन आपण पाहणारच आहोत. तर बघा, मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या मूलभूत हक्क उपसमितीचे जे अध्यक्ष होते ते आहेत JB कृपलानी. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन थर्ड, JB कृपलानी हे करेक्ट आहे. तर बघा, जेव्हा राज्यघटनेची निर्मिती होत होती तेव्हा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या गेल्या. समित्या त्याच्यासोबतच उपसमित्या सुद्धा स्थापन करण्यात आल्या होत्या. तर त्याच्यापैकी एक महत्वाची समिती होती ही मूलभूत हक्क उपसमिती आणि त्याच्यासोबतच अल्पसंख्याक समिती. तर ह्या दोन महत्वाच्या समित्या अशा मानल्या जात. तर याचे अध्यक्ष, मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे होते ते होते JB कृपलानी. तर बघा, एक समिती होती सल्लागार समिती. तर त्याच्यामध्ये उपसमिती ही मुख्य समिती होती. ठीक आहे, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी व वगळलेले क्षेत्र यावरील सल्लागार समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते. तर हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सल्लागार समितीचे जे अध्यक्ष होते ते सरदार वल्लभभाई पटेल आणि त्याच्या अंतर्गत एक मूलभूत हक्क उपसमिती होती. तर त्याचे अध्यक्ष जे होते ते JB कृपलानी होते. या मुख्य सल्लागार समितीच्या अंतर्गत मूलभूत हक्क उपसमिती स्थापन करण्यात आली होती आणि त्याचे अध्यक्ष JB कृपलानी होते. तर या समितीने केलं काय, नागरिकांना कोणते मूलभूत हक्क असावेत याचा मसुदा तयार केला होता. तर ही सर्वात महत्वाची समिती मानली जात. नागरिकांना कोणते मूलभूत हक्क असावेत, तर हा उद्दिष्ट म्हणजे हा जो मसुदा होता तो या समितीने तयार केला होता. अजून पहा, जे ऑप्शन मध्ये दिलेले होते, ऑप्शन्स मध्ये राजकुमारी अमृता कौर आणि मसानी आणि हंसा जीवराज मेहता, त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघूया. राजकुमारी अमृता कौर ह्या मूलभूत हक्क उपसमितीच्या सदस्य होत्या. हे तिघही जण जे होते, हे पहिलं, दुसरं आणि चौथं ऑप्शन, हे तिघही हे मूलभूत हक्क उपसमितीचे सदस्य होते. अध्यक्ष फक्त JB कृपलानी होते. आणि राजकुमारी अमृता कौर ह्या भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री देखील होत्या. हे सुद्धा महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. पहिल्या भारताच्या आरोग्य मंत्री कोण होत्या? तर राजकुमारी अमृता कौर. त्याच्यानंतर बघा, MR मसानी हे देखील उपसमितीचे सदस्य होते. हंसा जीवराज मेहता या देखील उपसमितीच्या सदस्य होत्या. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे की संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगामध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? तर हंसा जीवराज मेहता यांनी केले होते. तर एक शॉर्ट मध्ये टेबल पाहूया. महत्वाच्या उपसमित्या, समित्या तर आपण पाहणारच आहोत, पण महत्वाच्या उपसमित्या आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते? तर जी पहिली आपण पाहिली उपसमिती, मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलानी, जे आपल्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. अल्पसंख्याक उपसमिती आहे ही एक, त्याचे अध्यक्ष होते HC मुखर्जी. लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. ईशान्य सीमांत आदिवासी क्षेत्र उपसमिती याचे अध्यक्ष आहे गोपीनाथ बारडोलोई. आणि वगळलेली आणि अंशतः वगळलेली क्षेत्रे या ही जी उपसमिती होती त्यांचे अध्यक्ष होते AV ठक्कर. तर हे सर्व महत्वाची नावं आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एनिवे, आपण ही जी PDF आहे ती व्हॉट्सअपवरती शेअर करणार आहोत. व्हॉट्सअप तुम्ही अजूनपर्यंत जॉईन नसेल केलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला डिस्कशन सुद्धा करता येईल. आणि ही जी PDF आहे तर ही PDF तुम्हाला तिथे मिळेल, डाउनलोड करून तुम्ही ती सेव्ह करू शकता रिव्हिजनसाठी. तर आय होप हा प्रश्न तुम्हाला क्लिअरली समजलेला असेल. मूलभूत हक्काच्या तरतुदी यांचा मसुदा तयार करण्यासाठी जी समिती स्थापन केली उपसमिती, तिचे अध्यक्ष होते JB कृपलानी. डिटेलमध्ये आन्सर आहे, तुम्ही रिव्हिजन सुद्धा करू शकता आणि हे महत्वाचे अध्यक्ष तुम्ही नोट डाऊन करू शकता.
क्वेश्चन नंबर सेकंड पहा, खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? कॅबिनेट मिशन म्हणजे काय आणि त्याचे सदस्य कोण होते आणि कोण नव्हते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा प्रश्न ऑलरेडी जून 2025च्या ग्रुप सीच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. तर बघा ऑप्शन्स आहेत सर विल्यम वूड, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर. तर करेक्ट आन्सर जे काय असेल तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. काय विचारलेलं आहे? कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. तर कॅबिनेट मिशन म्हणजे काय? त्रिमंत्री योजना याला मराठीमध्ये असं म्हणतात. तर बघा ब्रिटिश पंतप्रधान जे होते ॲटली यांनी भारतीय नेत्यांशी संविधान निर्मितीबाबत चर्चा करण्यासाठी 1946 मध्ये मार्च 1946 मध्ये 3 सदस्यांचे एक शिष्टमंडळ भारतामध्ये पाठवलं होतं. त्यालाच कॅबिनेट मिशन म्हणतात. तर त्याच्यामध्ये किती सदस्य होते? 3. बरोबर. 3 सदस्यांचे हे शिष्टमंडळ होतं. भारतामध्ये पाठवलं होतं. कुणी पाठवलं होतं? ब्रिटिशचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी पाठवलं होतं. कशासाठी? भारतीय नेत्यांशी संविधान निर्मितीबाबत चर्चा करण्यासाठी. तर त्याचे सदस्य बघा 3 मंत्र्यांचा समावेश होता. त्याच्यामध्ये पहिलं आहे लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टेफोर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. हे 3 सदस्य त्या समितीमध्ये होते. जे पहिले आहेत लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे त्या मिशनचे अध्यक्ष होते. हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते की कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष कोण होते? तर लॉरेन्स. आणि हे तत्कालीन भारत सचिव सुद्धा होते. सर स्टॅफोर्ड क्रिप्स हे बोर्ड ऑफ ट्रेड यांचे अध्यक्ष होते आणि A.V. अलेक्झांडर हे ॲडमिरल्टीचे पहिले लॉर्ड होते. तर करेक्ट आन्सर बघा याच्यामध्ये काय आहे? सर विल्यम वूड हे नव्हते. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन पहिलं की सर विल्यम वूड हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. बाकीचे 3 लॉरेन्स, क्रिप्स आणि अलेक्झांडर हे तिन्ही सदस्य होते. आता या कॅबिनेट मिशन जे 3 सदस्यांचे शिष्टमंडळ भारतात पाठवलं होतं त्याचे मुख्य उद्दिष्ट महत्वाचे मुद्दे बघूया. या मिशनने 1946 मे मध्ये 16 मे 1946 रोजी आपली योजना जाहीर केली. या योजनेचा मुख्य उद्देश हा होता की भारतासाठी संविधान समितीची स्थापना करणे आणि अंतरिम सरकारची स्थापना करणे. ठीक आहे. या योजनेने मुस्लिम लीगची स्वतंत्र पाकिस्तानची मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली होती. तर उद्देश काय होतं याचं की भारतासाठी संविधान समितीची स्थापना करणे आणि अंतरिम सरकारची स्थापना करणे हा त्याचा उद्देश हेतू होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्या योजनेने केलेल्या प्रमुख शिफारशी पाहूया. संविधान सभेची स्थापना, भारताचे संविधान तयार करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य निवडून संविधान सभा बनवली जाईल ही एक शिफारस त्यांनी दिली होती की लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य निवडायचे आणि संविधान सभा बनवायची. त्याच्यानंतर भारत हे एक संघराज्य असेल ज्यामध्ये परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि दळणवळण हे विषय केंद्र सरकारकडे असतील ही एक शिफारस त्यांनी दिली होती. ही पहिली शिफारस. ही दुसरी शिफारस. प्रांतांचे गट त्यांनी अ, ब, क अशा 3 गटांमध्ये वर्गीकरण केले होते प्रांतांचे. अंतरिम सरकार, सर्व प्रमुख राजकीय पक्षांचा समावेश असलेले एक हंगामी अंतरिम सरकार स्थापन केले जाईल ही एक चौथी शिफारस त्यांच्या समितीने दिली होती. तर 4 शिफारसी त्यांनी दिल्या होत्या. पहिली आहे लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य निवडून संविधान सभा बनवली जाईल. त्याच्यानंतर भारत हे एक संघराज्य असेल ज्यामध्ये परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण दळणवळण हे विषय केंद्र सरकारकडे असतील. प्रांतांचे 3 गटांमध्ये वर्गीकरण केले होते आणि चौथी म्हणजे अंतरिम सरकार एक स्थापन केले जाईल. अशा 4 शिफारशी त्यांनी दिल्या होत्या. महत्वाचे मुद्दे आपण पाहिले. तर कॅबिनेट मिशन बद्दल सर्व माहिती तुम्हाला आलेली असेल. तर सर विल्यम वूड हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. बाकीचे 3 सदस्य होते आणि त्यांचे महत्वाचे मुद्दे आणि त्यांनी केलेले त्यांच्या योजनेने केलेल्या प्रमुख शिफारसी आपण पाहिलेल्या आहेत. तिसरा प्रश्न पहा, अयोग्य जोडी ओळखायची जी की चुकीची आहे. ही सुद्धा MPSC ने प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा पहिला आहे जुलै 22 1947 मध्ये संविधान सभेद्वारे राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला गेला. सेकंड ऑप्शन आहे जानेवारी 24 1950 मध्ये संविधान सभेद्वारे राष्ट्रगीताचा स्वीकार. जानेवारी 25 1950 मध्ये शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार. आणि चौथा ऑप्शन आहे जानेवारी 26 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार. म्हणजे कोणत्या दिवशी काय स्वीकार केला गेला याच्याबद्दलचे हा प्रश्न आहे. अयोग्य जोडे ओळखायचे, चुकीचं जे आहे ते ओळखायचे. टेबलमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये हे सर्व तारखा महत्वाच्या दिलेल्या आहेत. तर राष्ट्रध्वजेचा स्वीकार कधी केला गेला? 22 जुलै 1947 मध्ये. लक्षात ठेवा ही महत्वाची तारीख आहे 22 जुलै 1947. या दिवशी राष्ट्रध्वजचा स्वीकार केला गेला. तर 22 जुलै 1947 हे जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे म्हणजे बरोबर आहे.
राष्ट्रगीत राष्ट्रगान हे कधी स्वीकारलं गेलं? 24 जानेवारी 1950. तर ऑप्शन सेकंड बघा, 24 जानेवारी 1950 हे सुद्धा करेक्ट आन्सर आहे, म्हणजे योग्य आहे. राष्ट्रीय चिन्ह जे की 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलं गेलं, राष्ट्रीय चिन्ह चौथा ऑप्शन बघा, 26 जानेवारी 1950 हे सुद्धा करेक्ट आहे. राष्ट्रीय दिनदर्शिका 22 मार्च 1957, तर हे चुकीचं दिलेलं आहे, म्हणजे ही अयोग्य जोडी आहे. ऑप्शन 3 तुमचं करेक्ट आन्सर असेल. तर राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार कधी केला गेला? तर 22 मार्च 1957 रोजी. लक्षात ठेवा, महत्वाचे पॉईंट्स आहेत. एनिवे याची PDF व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला मिळेल, तर फक्त तुम्हाला लिंकवरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो जॉईन करायचा आहे. त्या ग्रुपवर डिस्कशन सुद्धा करता येईल आणि ह्या ज्या PDF आहेत त्या डाउनलोड करून तुम्हाला रिव्हिजनसाठी सेव्ह सुद्धा करता येईल. क्वेश्चन नंबर 4 पहा. संविधान सभेबाबत योग्य विधान ओळखायचं आहे. हा सुद्धा प्रिव्हियस इयरचा प्रश्न आहे, MPSCने राज्यसेवामध्ये विचारला गेलेला 24 मध्ये. संविधान सभेबाबत योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. सेकंड विधान आहे, प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा चार मुख्य समुदाय मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या जाणार होत्या. तर दोन्ही विधानापैकी कोणतं बरोबर आहे ते ओळखायचं. ऑप्शन्स आहेत फक्त ब, अ आणि ब दोन्ही, आणि यापैकी नाही. आत्ताच आपण कॅबिनेट मिशन याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला हे तर कळलं असेल की प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा ह्या 4 नाही ते 3 प्रमुख जागांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली होती. हे इथे तुम्हाला दाखवतो मी. प्रांतांचे गट बघा, कॅबिनेट मिशनचे जे शिफारस आहे, प्रांतांचे अ, ब आणि क अशा 3 गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. त्याच्यामुळं हा जो प्रश्न आहे चौथा, त्याचं जे सेकंड स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, कारण 4 नाही तर 3 प्रांतांमध्ये विभागणी करण्यात आली होती. आता पहिल्याबद्दल बघूया. जे पहिले स्टेटमेंट आहे, कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. तर हे करेक्ट स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. कॅबिनेट मिशन जे आहे मार्च 1946 मध्ये भारतात आले. लक्षात ठेवा, हा सिक्वेन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचा आहे. मार्च 46 मध्ये भारतात आले. त्याच्यानंतर योजनेने सुचवलेल्या आराखड्यानुसार जुलै ते ऑगस्ट 1946 मध्ये संविधान सभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुका कधी झाल्या? जुलै ते ऑगस्ट 1946 मध्येच. ठीक आहे, इथे निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची अधिकृतपणे स्थापना झाली. तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. मार्च मध्ये भारतात आलं जे कॅबिनेट मिशनचं मंडळ त्रिस्तरीय. जुलै ऑगस्ट मध्ये त्यांच्या शिफारशीनुसार निवडणुका झाल्या संविधान सभेसाठी आणि नोव्हेंबर मध्ये संविधान सभाची अधिकृतपणे स्थापना झाली. तर पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि सेकंड स्टेटमेंट जे होतं की प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा 4 मुख्य समुदाय मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या जाणार होत्या. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. का? कारण 4 नव्हे ते 3 प्रमुख समुदायांमध्ये विभागली केली जाणार होती. तर ते प्रमुख समुदाय म्हणजे पहिला आहे मुस्लिम, दुसरा आहे शीख जे की पंजाब प्रांतात होतं, आणि तिसरा आहे सर्वसाधारण. याच्यामध्ये दलित सुद्धा समावेश होता. याच्यामध्ये हिंदू, दलित, ख्रिश्चन, पारशी इत्यादी सर्वांचा समावेश होता. तर दलित या प्रश्नामध्ये जे स्टेटमेंटमध्ये जे दलित समुदाय आहे ते सेपरेट नव्हतं, तर ते सर्वसाधारणमध्येच त्यांचा समावेश केला गेला होता. बघा, त्यामुळे दलित हा स्वतंत्र प्रवर्ग म्हणून जागांच्या वाटपासाठी विचारात घेतला नव्हता, तर त्यांचा समावेश सर्वसाधारण गटातच होता. त्याच्यामुळे 4 नाही तर 3 गटामध्ये त्यांची विभागणी करण्यात आली होती. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर आहे फक्त अ, पहिला ऑप्शन करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 5 पहा. संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. हा सुद्धा रिसेंटली विचारला गेला 2023 मध्ये प्रश्न आहे. संयुक्त गट ब मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. संविधान सभेबाबत योग्य विधान ओळखायचे. पहिलं आहे, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली होती. आणि सेकंड आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आणि क आहे, HC मुखर्जी व VT कृष्णमचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. बघा, पहिला आहे बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946. सेकंड आहे, अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. आणि उपाध्यक्ष कोण होते? HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी. तर ऑप्शन्स पहा, फक्त अ आणि ब, ब आणि क, अ आणि क, किंवा वरीलपैकी सर्व. करेक्ट आन्सर जर माहित असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर पहिलं स्टेटमेंट बघा, पहिली बैठक संविधान सभेची 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. ती करेक्ट आन्सर आहे, बरोबर आहे.
संविधान सभेचे पहिले अधिवेशन हे 9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉल, आताचा जो संसदेचा सेंट्रल हॉल, इथे सुरू झाली आणि बैठकीला 211 सदस्य उपस्थित होते. तर जे पहिलं स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. 9 डिसेंबर 1946 लक्षात ठेवा, हा महत्वाची डेट आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड झाली होती, पण त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली होती. तात्पुरते अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि 11 डिसेंबर 2 दिवसानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. इथे कायमस्वरूपी जर आला असतं तर अजून क्लिअरली कळालं असतं, त्याच्यामुळे जाऊ दे, सेकंड स्टेटमेंट असं पण करेक्ट आहे. थर्ड पहा, एच.सी. मुखर्जी व व्ही.टी. कृष्णमाचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. हे सुद्धा स्टेटमेंट करेक्ट आहे. संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते आणि 1 अध्यक्ष होते. त्याच्यामध्ये पहिले उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी यांची निवड 25 जानेवारी 1947 मध्ये झाली आणि सेकंड जे होते कृष्णमाचारी यांची हे संस्थानिकांचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. तर 2 उपाध्यक्ष 1 अध्यक्ष, ठीक आहे. आणि पहिली बैठक 9 डिसेंबर 1946, त्याच्यामुळे त्याचे सर्व विधान जे आहेत ते करेक्ट आहेत. 4ही विधान करेक्ट आहेत, सॉरी 3ही विधान करेक्ट आहेत. एक महत्वाचा टेबल पहा. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. कायमस्वरूपी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 11 डिसेंबर 1946 पासून यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 2 उपाध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी. त्याच्यानंतर घटनात्मक सल्लागार, हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे की सर बी.एन. राव हे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते. उद्दिष्टांचा ठराव कुणी मांडला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. कधी मांडला? 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला. तर हा महत्वाचा टेबल आहे, हा लक्षात ठेवा. एनिवे याची PDF तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे व्हॉट्सअप ग्रुपवरती मी टाकेल इव्हिनिंग पर्यंत. तर तुम्ही अजूनपर्यंत जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. आणि आपण MPSC ग्रुपची जी RTO MVA ची जाहिरात आहे त्याच्यासाठी प्रिलिमसाठी एक महत्त्वाची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 सर्वात उत्तम क्वालिटीच्या टेस्ट मिळतील. त्याच्यामध्ये 20 फुल लेंथ टेस्ट, 20 OMR शीट तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी. MPSC चा जो पॅटर्न असतो OMR शीटचा, तर त्यानुसार MPSC च्या 20 OMR शीट तुम्हाला मिळतील. 20 डिटेलमध्ये 20 आन्सर की मिळतील. आणि क्वेश्चन्सची लँग्वेज मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये हा आपला एकदम MPSC सारखाच MPSC पॅटर्न नुसार MPSC चा पूर्ण सिलेबस कव्हर करून ही टेस्ट सिरीज बनवलेली आहे. तुम्हाला 15 मे पासून याची डिस्पॅचिंग चालू होईल. तुम्हाला घरपोच ह्या टेस्ट सिरीजचं पूर्ण पॅकेज घरपोच तुम्हाला दिलं जाईल. तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि व्हॉट्सअपवरती याची जास्त अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही मला मेसेज करू शकता. इथे व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा मेन्शन केलेला आहे. हा नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा आणि याबद्दल कसं एनरोल करायचं काही नाही हे सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळेल. तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि मला मेसेज करून या टेस्ट सिरीजबद्दल अधिक माहिती विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला, क्वेश्चन्स महत्त्वाचे वाटले, तुम्हाला जर कन्सेप्ट कळाले असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला आणि अशा प्रकारचे अजून व्हिडिओज तुम्हाला पाहिजे आहेत का? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वाचे RTO MVA 2026 या परीक्षेसाठीचे महत्त्वाचे कन्सेप्च्युअल व्हिडिओज तुम्हाला इथेच आपल्या चॅनलवरती वेळोवेळी मिळत राहतील. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.